माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांडवाचा वंशामध्ये जो राजा परीक्षिती झाला त्याची कथा बघणार आहोत। हा परीक्षिती राजा जो होता तो धर्मशील होता, धार्मिक होता, सात्विक गुणाचा होता आणि चांगल्या प्रकारे राज्य करीत होता। प्रजा सुखी समाधानी होती ह्याच्या कृतीमुळे। असा धर्मानं राज्य करीत असताना एके दिवशी परीक्षितीनं घरातले संदूक काढले, ज्याला पेट्या म्हणतो आपण, संदूक ज्यामध्ये जुनं पुराण सामान ठेवलेलं असतं, ते संदूक काढले तर त्या संदकामध्ये अनेक सोन्याचे टोप त्या परीक्षितीला सापडले। वेगवेगळे सोन्याचे टोप होते, त्याच्यामधला एक चांगलीच नक्षीकाम केलेला टोप होता। तो राजा परीक्षितीनं घेतला आणि मस्तकावर धारण करून बघितला। हा जो टोप होता तो भीमाने जरासंधाला मारून त्याचा आणलेला टोप होता। जरासंध हा दुष्ट होता आणि त्याने बऱ्याच दिवस तो टोप वापरलेला होता। तोच टोप राजा परीक्षितीनं मस्तकावर धारण करून बघितला। त्यांना सुंदर वाटला म्हणून तो टोप धारण केला आणि त्या टोपाचा प्रभाव म्हणून परीक्षिती कधी शिकारीला जात नव्हते, परंतु त्याला शिकारीला जावं अशी बुद्धी झाली। कोणाची वस्तू धारण करू नये असं म्हणतात, दुसऱ्याचे कपडे सुद्धा धारण करू नये। धारण करायचे असतील तर धुवून तरी धारण करावे। कोणाचा घाम लागलेला असेल आणि तेच कपडे आपण धारण केले तर त्याचा परिणाम होतो असं शास्त्र सांगतं। परीक्षितीनं तो टोप धारण केला, त्याला शिकारीला जावं वाटलं आणि तो शिकारीला घोड्यावर बसून निघालेला आहे। काही बरोबर सैनिक घेतलेले आहेत। शिकारीला जात असताना बराच दूर गेला आणि दूर गेल्यानंतर राजाला तहान लागली, भूक लागली आणि थोड्याच अंतरावर गेल्यानंतर त्याला सुंदर असा आश्रम दिसला। राजाला वाटू लागलं हे आश्रमामध्ये सुंदर असा दिसत आहे, तर इथं आपण पाणी प्यावं म्हणून राजा त्या आश्रमामध्ये गेला। आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथं ऋषी ध्यानस्थ बसलेले होते। शमिक नावाचे ऋषी ध्यान लावून बसलेले होते। राजाच्या घोड्याच्या टापाचा टप टप असा आवाज येऊ लागला होता। सगळे सैनिक गोंधळ घालू लागले, तरी सुद्धा ऋषी ध्यानस्थच होते। राजाला वाटलं मी इथं आलो असताना ह्या ऋषींनी मला काहीच विचारलं नाही। जेवण करायचं का, पाणी द्यायचं का, कुठून आलात, कोणतीच चौकशी ह्या ऋषींनी माझी केलेली नाही। हे ढोंगी ऋषी आहेत। माझ्या घोड्याचा टपटप पायाचा टपटप असा आवाज येत असताना सुद्धा ह्या ऋषींना ध्यान कसं लागलं। एवढे गलबलाट करायलेले माझे सैनिक, तरी सुद्धा हे ऋषी सावध झालेले नाहीत। हे ऋषी खरे ध्यानस्थ बसलेले नाहीत, तर हे ढोंग करत आहेत असं त्या ऋषीला वाटलेलं आहे। तो जरासंधाचा टोप घातला। कधीच असे वाईट विचार त्या राजाच्या मनात आलेले नव्हते परीक्षितीच्या, परंतु आज हे विचार येऊ लागले आणि त्या राजानं सहज जात जात एक मेलेला सर्प होता तो बाणाच्या टोकावर घेतला आणि शमिक ऋषीच्या गळ्यामध्ये घातला। त्यांना वाटलं सर्प घातल्यानंतर ही ढोंग जर केला असेल तर लगेच सावध होतील। बघा तुम्ही, बघायचं का आपण हे ढोंगी आहेत का कसे आहेत ते म्हणून बाणाच्या टोकावर घेऊन सर्प घातलेला आहे, परंतु ऋषी ध्यानस्थ होते आणि राजा तिथून निघून गेला। थोड्याच वेळाने शमिक ऋषीचा पुत्र जो शृंगी ऋषी तिथे आले आणि त्यांनी हे कृत्य बघितलेलं आहे। कुणीतरी माझे वडील ध्यानस्थ असताना मेलेला सर्प त्यांच्या गळ्यामध्ये टाकून गेलं आहे असं शृंगी ऋषीच्या लक्षात आलं आणि शृंगी ऋषींनी शाप दिला, ज्याने माझ्या वडिलाची ही थट्टा केली तो 7 दिवसात तक्षक दंश होऊन मरेल असा शाप दिला। थोड्या वेळानं शमिक ऋषीची समाधी भंग झाली आणि सर्प गळ्यातला काढला। तेव्हा शृंगी ऋषी म्हणू लागले आपल्या बाबाला,
बाबा कुणीतरी तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आणि म्हणून मी ज्याने साप टाकला त्या व्यक्तीला शाप दिला आहे, ही थट्टा ज्याने केली त्या व्यक्तीला त्याचा परिणाम भोगावा लागेल. तेव्हा शमीक ऋषी म्हणू लागले, काय शाप दिला? 7 दिवसात तो मनुष्य तक्षक दंश होऊन मरेल असा शाप मी दिला आहे. तेव्हा शमीक ऋषींनी अंतर्ज्ञानानं अंतर्दृष्टीनं बघितलं हे कृत्य कुणी केलेलं आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आलं हे कृती परीक्षिती राजानं केलेली आहे. शमीक ऋषी आपल्या मुलाला शृंगी ऋषीला म्हणू लागले, अरे खूप मोठा अपराध झाला तुझ्याकडून, हे कृत्य राजानं केलेलं आहे. आणि राजा हा आपला पोशिंदा असतो, राजा पित्याप्रमाणे असतो, प्रजेचं पालन राजा करतो, त्याला असा शाप तू नाही द्यायला पाहिजे होतास. तुझ्याकडून चूक घडलेली आहे, अपराध घडलेला आहे, परंतु गेलेला शब्द परत घेता येत नाही. म्हणून शमीक ऋषींनी शृंगी ऋषीला सांगितलं, हा निरोप तू त्या राजाला पाठव. आणि हा निरोप राजाला पाठवलेला आहे. राजाकडे दूत पाठवला आणि राजाला सांगितलं, राजा तक्षक दंश होऊन 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे असा शाप तुला मिळालेला आहे. म्हणून राजाला चूक लक्षात आली, परंतु चूक झाली होती आणि झाल्यानंतर लक्षात येऊन काहीच उपयोग नाही. राजाला दुःख वाटू लागलं. 7 दिवसात काय करावं काहीच कळेना झालं आणि आपल्याकडून चूक झालेला पश्चाताप झाला, परंतु त्याची सजा ही भोगावाच लागणार आहे ह्या राजाला कळलेलं आहे. हे असं का झालं राजाकडून? ह्याला दुसरं एक कारण सांगितलेलं आहे भागवत कथेमध्ये. एकदा परीक्षिती लहान असताना पांडवाच्या राज्यामध्ये अनेक ऋषी आले. ऋषी बसलेले असताना 4 वर्षाचे परीक्षिती होते आणि त्या परीक्षितीने खेळत खेळत छोटासा साप प्लॅस्टिकचा आणला आणि दुर्वास ऋषीच्या अंगावर फेकला. छोटे होते परीक्षिती. तेव्हा दुर्वास ऋषीने त्या छोट्या बाळाला शाप दिला, तक्षक दंश होऊन मरशील म्हणून. दुसरे जे ऋषी बसलेले होते ती दुर्वास ऋषीला म्हणू लागले, अहो ऋषीराज, दिसल त्यांना शाप कसा देता? ती किती लहान मुले 4 वर्षाचं आणि त्यालाही तुम्ही शाप दिला. शापाशिवाय तुम्हाला काही दुसरं सुचत नाही का? तेव्हा दुर्वास ऋषींना सुद्धा स्वतःची चूक लक्षात आली आणि त्यांनी शाप दिला, तक्षक दंश होऊन मरशील, परंतु तुला 7 दिवसांना आधी तुझा मृत्यू कळेल, तुझ्या लक्षात येईल. म्हणून 7 दिवसांना आधी ह्या परीक्षिती राजाला त्याचा मृत्यू कळालेला आहे. आणि ह्या राजाला कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचा त्या तक्षक दंश होऊन मृत्यू झालेला आहे. सगळ्या राज्यामध्ये बंदोबस्त केला तक्षकानं येऊ नये म्हणून. त्या राजाला एक खांब रवण्यात आला आणि खांबाच्या वर एक पेटी तयार करण्यात आली आणि त्या पेटीमध्ये त्या राजाला बसवण्यात आलं. सगळ्या बाजूने सैनिक होते. तक्षकानं येऊ नये ह्याचा बंदोबस्त केलेला होता. 7वा दिवस उजळलेला आहे आणि सगळी सेना सज्ज झालेली आहे. बंदुकी सगळ्या घेऊन, सगळे हत्यार घेऊन त्या खांब्याच्या भोवताली सैनिक उभे आहेत संरक्षण राजाचं करण्यासाठी. आणि सूर्य अस्तमानाला जाऊ लागला आणि सगळ्यांना आनंद झाला. 7 दिवस पूर्ण होतात आज आणि आज आता तक्षक दंश होणार नाही आणि परीक्षिती राजाचं मरण चुकलं असं वाटू लागलं आणि आनंदाने सगळे लोक फळ फुलं फेकू लागलेले आहेत. आनंद उत्सव साजरा होऊ लागला आणि त्या फळ फेकीत फेकीत त्याच्यामध्ये बोर सुद्धा होते. त्या राजावर बोर फेकण्यात आले. त्या राजानं बोर फोडलं. त्यामध्ये आळीच्या रूपानं तक्षक गेला. विशाल रूप धारण करून तक्षकांना दंश केला. परीक्षितीचा अंत झाला. जे ठरलेलं ते होतं ते कधीच चुकत नाही. जन्माआधी मृत्यू ठरलेला असतो आणि ते होतो. म्हणून मरणाची भीती बाळगू नये. मरण येणार तेव्हा येणारच आणि ते चुकणार नाही. आणि जन्मलेला प्रत्येक जण मरणार आणि तो दिवस एकदा येणारच आहे. त्याची भीती न बाळगता
आपण आपलं सत्कर्म करीत राहावं, ब्रह्मज्ञान प्राप्त करावं आणि ह्याच्यातून सुटका करून घ्यावी. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.